नमस्कार मित्रांनो, मी आहे कोमल आणि तुम्ही पाहतात स्टडी विथ कोमल हे चॅनल. आज आपण अग्निपंख स्कॉलरशिप परीक्षा इयत्ता पहिलीसाठी मराठी या विषयाचे सॅम्पल क्वेश्चन सॉल्व्ह करणार आहोत. हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे, तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. शेवटी मी तुम्हाला अभ्यासाच्या टिप्स सांगणार आहे. तर चला सुरू करूयात. पहिला प्रश्न, अग्निपंख स्कॉलरशिप 2026. मग विद्यार्थी तुम्ही मराठी मीडियमचे असाल किंवा इंग्लिश मीडियमचे असाल तरीसुद्धा हा व्हिडिओ तुमच्यासाठी अतिशय उपयुक्त असणार आहे. आज आपण इयत्ता पहिलीचे काही सॅम्पल क्वेश्चन्स पाहणार आहोत. तर प्रश्न पहिला आहे, आ नंतर कोणते अक्षर येते? तर याचे पर्याय आहेत ई, पर्याय दुसरा आहे क, पर्याय तिसरा आहे ऐ आणि पर्याय चौथा आहे ब. तर या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला माहिती आहे की आ नंतर कोणते अक्षर येत असते? तर ई. त्यामुळं आपल्या प्रश्नाचे अचूक उत्तर काय असणार आहे? ई. त्यानंतर मित्रांनो आपण दुसरा प्रश्न पाहूया की बाबा हा कोणता शब्द आहे? तर याचे पर्याय आहेत चिमणी, दुसरा पर्याय आहे फळा, तिसरा पर्याय आहे नातेवाईक आणि चौथा पर्याय आहे पेन. तर या ठिकाणी चिमणी हा काय आहे? पक्षी आहे. आणि फळा काय आहे? ज्यावर शिक्षक शाळेमध्ये लिहित असतात तो फळा असतो. आणि पेन, ज्या पेनने आपण लिहिण्यासाठी या पेनचा वापर करत असतो. तर या ठिकाणी राहिला कोणता शब्द मग? नातेवाईक. तर आपल्या प्रश्नाचं अचूक उत्तर काय असणार आहे? नातेवाईक. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता पाळीव प्राणी आहे? तर याचे पर्याय दिलेले आहेत. पर्याय क्रमांक ए आहे चिमणी, बी आहे बदक, सी आहे गाय आणि डी आहे कावळा. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर असणार आहे गाय. कारण चिमणी, बदक आणि कावळा हे काय आहेत? पक्षी. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, खाली या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? तर यासाठी पर्याय आहेत वर, दुसरा पर्याय आहे इकडे, तिसरा पर्याय आहे लहान आणि चौथा पर्याय आहे जाड. तर या प्रश्नाचे अचूक काय उत्तर असणार आहे? वर. त्याच पद्धतीने इकडे या शब्दासाठी विरुद्धार्थी शब्द काय असेल? तिकडे. आणि लहान या शब्दासाठी काय असेल? मोठा. जाड या शब्दासाठी काय असेल विरुद्धार्थी शब्द? पातळ. त्यानंतर पुढचा प्रश्न पाहूया, खालीलपैकी कोणता प्राणी नाही? तर याचे पर्याय आहेत सिंह, दुसरा पर्याय आहे वाघ, तिसरा पर्याय आहे जिराफ आणि चौथा पर्याय आहे चिमणी. तर या ठिकाणी सिंह, वाघ आणि जिराफ हे काय आहेत? प्राणी आहेत. तर या ठिकाणी विचारलेलं काय आहे की खालीलपैकी कोणता प्राणी नाही. त्यामुळे आपल्या प्रश्नाचं अचूक उत्तर काय असणार आहे? चिमणी. त्यानंतर पुढचा प्रश्न पाहूया, खालीलपैकी कोणता रंग आहे? तर याचे पर्याय आहेत टेबल, दुसरा पर्याय आहे खुर्ची, तिसरा पर्याय आहे पेन्सिल आणि चौथा पर्याय आहे निळा. तर मित्रांनो या ठिकाणी टेबल, खुर्ची आणि पेन्सिल या काय आहेत? वस्तू आहेत. आणि निळा हा काय आहे? रंग आहे. त्यामुळे आपल्या प्रश्नाचं अचूक उत्तर काय असणार आहे? निळा. त्यानंतर पुढचा प्रश्न पाहूया, क नंतर लगेच कोणते अक्षर येते? तर याचे पर्याय आहेत ख, दुसरा पर्याय आहे भ, तिसरा पर्याय आहे ग, चौथा पर्याय आहे घ. तर या ठिकाणी या प्रश्नाचे अचूक उत्तर काय सांगता येईल? क नंतर लगेच काय येते? ख येते. त्यामुळे आपल्या प्रश्नाचे अचूक उत्तर काय असणार आहे? ख. त्यानंतर पुढचा प्रश्न पाहूया, खालीलपैकी कोणते स्वर आहे? तर याचे पर्याय आहेत न, दुसरा पर्याय आहे ऐ, तिसरा पर्याय आहे व आणि चौथा पर्याय आहे स. तर याचे अचूक उत्तर असणार आहे ऐ. ऐ हा काय आहे? स्वर आहे. आणि न व स हे बाकीचे काय आहेत? व्यंजने आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न पाहूया, खालीलपैकी कोणते व्यंजन आहे? तर याचे पर्याय आहेत ई, दुसरा पर्याय आहे आ, तिसरा पर्याय आहे म आणि चौथा पर्याय आहे ए. तर याचे अचूक उत्तर काय सांगता येईल?
म हे काय आहे? व्यंजन आहे. आणि बाकीचे इ, आ, ए हे काय आहे? स्वर आहेत. त्यानंतर आपण पुढचा प्रश्न पाहूयात. खालीलपैकी कोणते फळ नाही? याचे पर्याय आहेत आंबा, दुसरा पर्याय आहे सफरचंद, तिसरा पर्याय आहे पपई आणि चौथा पर्याय आहे पालक. तर आपल्या प्रश्नाचं अचूक उत्तर असणार आहे पालक. कारण प्रश्नामध्ये काय विचारलेलं आहे की खालीलपैकी कोणते फळ नाही, त्यामुळे आपल्या प्रश्नाचं अचूक उत्तर काय असेल? पालक. बाकी आंबा, सफरचंद आणि पपई हे काय आहेत? फळ आहेत. त्यानंतर मित्रांनो, तुमच्यासाठी हा प्रश्न आहे, शेवटचा प्रश्न आहे. याचे उत्तर तुम्ही मला कमेंट्समध्ये द्यायचे आहे. तर खालीलपैकी आपण कशात लिहितो? तर याचे पर्याय आहेत पुस्तक, पेपर, वही, पेन्सिल. तर मित्रांनो, या ठिकाणी आपण एकूण 10 प्रश्न पाहिलेले आहेत आणि या प्रश्नावरून तुमच्या एक गोष्ट लक्षात आलेली असेल की तुम्हाला यामध्ये कोणता अभ्यास करायचे. तर यामध्ये तुम्हाला मराठी जे मुळाक्षरे आहेत त्यामध्ये मग स्वर असतील, व्यंजन असतील, हे तुम्हाला या ठिकाणी अभ्यास करायचे आहेत. त्यानंतर दुसरा प्रश्न हा नातेवाईकाशी रिलेटेड होता, त्यामुळे तुम्हाला नातेवाईकांचा अभ्यास करायचा आहे. तिसरा प्रश्न प्राण्यावर आधारित होता, मग यामध्ये तुम्हाला पाळीव प्राणी आणि जंगली प्राणी यांचा अभ्यास करायचा आहे. त्यानंतर चौथा जो प्रश्न आहे तो विरुद्धार्थी शब्द यावर आधारित आहे, त्यामुळे तुम्हाला काही महत्त्वाचे असे विरुद्धार्थी शब्द पाठांतर करून ठेवायचे आहेत. त्यानंतर पाचवा प्रश्नसुद्धा प्राण्यावरच आधारित आहे आणि त्यांच्यासोबतच तुम्हाला पक्षीसुद्धा अभ्यास करायचे आहेत. त्यानंतर वेगवेगळ्या रंगांची जी नावे आहेत, मग ते इंद्रधनुष्यातील असतील किंवा इतर रंगांची नावे असते, ते तुम्हाला पाठांतर करून ठेवायचे आहेत. त्यानंतर तुम्हाला फळांची नावे आणि भाज्यांची नावेसुद्धा पाठांतर करून ठेवायचे आहेत. तर मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा, जेणेकरून याचा फायदा त्यांनासुद्धा होईल. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.